चौकामध्ये एक पोलीसवाला काका दिसलं उभे होते. ट्रॅफिकवाला जाम होऊन बाबा घाम पुशीत होतं ना. ते टोपीमध्ये रुमाल लय खरा वाटला. आता 4-5 बाटल्या घेतल्या ना मी, तर कुठं दिसली का त्याने पाण्याची बाटली देता बाबा, दुसरा काही देता आला ते पण देईन. लय ऊन आहे. त्यांची परिस्थिती मला बघवली नाही. फुफाडा लागले मेरे को इतना फुफाडा लगा है क्या सांगू तुमको. ये बघा गाईज, या ना ब्लॉग मध्ये यायचं आहे. तू पण ये आणि सबस्क्राईब काय करशील, प्रणय पाटील ब्लॉग्स. तो हेलो गाइज, वेरी गुड मॉर्निंग. मैं प्रणय एकनाथ मारुति देव पाटिल आप सभींचा मेरे चॅनल पे स्वागत करता हूँ. चला गाइज, सगळे कसे आहेत, सगळे बरे आहेत ना, तर लवकर कमेंटमध्ये जाऊन पटापट सांगा. तर चला गाइज, पहिले आपण इडल्या खाऊन घेऊ. भूक लागली, आज सोमवार पण आहे, उपास नसतं तुम्हाला माहिती असेल. तर चला आता इडल्या खाऊन घेऊ, मस्त दूध पिऊन घेऊ. बोर्नविटा रेडी आहे. आणि इकडं ही जागा चटणीला ठेवली ती, पण एवढीशी चटणी जमणार नाही, भरून काढली. चला, आणि मस्तपैकी आता इडल्या खाऊन घेऊ, दूध पिऊन घेऊ आणि जाऊया. तर मला आज जरा जायचं होता सॅलूनमध्ये. मला जाम लोक विचारतात, दादा तुझी केसावरी सेट कशी काय राहतात, पण गाईज आता जरा बघूया. मी नेहमी स्मूथनिंग करायचो, पण आता जरा कॅरेटिन करायचा विचार चाललेला आहे. तर मी तुम्हाला नक्की दाखवीन आणि सेट कशी राहतात ती बी दाखवतात. केसा सेट बीट नाही जल्ल्यान, केसा जल्ली तर नाही. हे बघा, यो इकडं ड्रायर आहे, त्याची अवस्था बघा कशी झालेली आहे. 4-5 वर्ष झाले यो ड्रायर यूज करताना. पॉवर एजंट म्हणून ठेवून दिलेलं आहे. तर मला प्रियंकाने परत एक नवीन ड्रायर दिला, तुम्ही बघलाच असेल, पण त्या काही एवढं चालत नाही बरोबर, म्हणजे जास्त पॉवर नाही फेकत. आणि एक ड्रायर गोल कोम यायचा शिदी करायची मस्त आहे. दाखवलं तुम्हाला. आता कॅरेटिंग करणार आहे आणि दाखवणारच आहे तुम्हाला, कॅरेटिन करणारच आहे. अरे शॅम्पू विम्पू पण रोज करायची, तेवढी काळजी पण घ्यायला लागते. नुसतंच केसा जारणं चांगली शिल्की राहत नाही. कधी माझी पण भंगारतात, पण कसं मी एकच शॅम्पू वापरतो बाबा, क्लिनिक प्लसच शॅम्पू वापरायची. मस्त दुसऱ्या 17-60 शॅम्पू वापरीत बसा नाही केसा घालताना, दुसरा काही नाही. क्लिनिक प्लस वापरता, दुसरा काही वापरीत नाही. आणि कॅरेटिन करताना मी नक्की त्याचा ब्लॉग बनवणार आहे आणि आज जाऊन इन्क्वायरी करणार आहे, तर बघणार आहे मी, तुम्हाला दाखवणार आहे नक्की. आणि गाईज, आता या पाण्याच्या बाटल्या घेतलेल्या तिथे येवलेमधून, आणि आम्हाला आता तिथं चौकामध्ये एक पोलीसवाला काका दिसलं उभे होते. ट्रॅफिकवाला जाम होऊन बाबा घाम पुशीत होतं ना. ते टोपीमध्ये रुमाल लय खरा वाटला. आता 4-5 बाटल्या घेतल्या ना मी, तर कुठं दिसली का त्याने पाण्याची बाटली देता बाबा, दुसरा काही देता आला ते पण देईन. पाण्याची बाटली आता जाता या रस्त्याने बोलो बिस्लरी भेटेल, लस्सी दिली असती. पण लय ऊन आहे. त्यांची परिस्थिती मला बघवली नाही. लय ऊन एवढ्या उन्हाने ते काम करताना बोललं, तर त्यांना एक सल्यूट आपल्याजवळ तरफचे बाबा. तर चला गाईज, आता चाललो मी फिश टँकचं व्हील घ्यायला. आणि पूर्ण व्हिडिओ मी बनवली ती त्याची, फिश टँकच्या स्टँड बनवायला घेतले त्याची पूर्ण व्हिडिओ बनवली ती, पण ती त्या हल्दीच्या दिवशीची बनवली ती. मयूरची हल्दत होते आमच्या इथं, तर पूर्ण ती डिलीटच होऊन गेली. जास्त मोठी झाली ती व्हिडिओ. तर मी बोललो फिश टँकची एक स्टँड बनवायची, पूर्ण प्रॉपर सेटअप बनवायची, व्हिडिओ अलग बनवेल. हेंडी डिलीटच हो गया ना वो व्हिडिओ. जाऊ दे, आता जाऊ आपण जिथं आता काका भेटतील तिथं आपण पाणी देऊ त्यांना. मस्त द्यायचं त्याला, ते देऊ इथं भेटते काय, इथं यायला देऊ. दादा घे पाणी पी, जाम ऊन लागतं ना. दादा दे ना, आवाज दे ना. दे द्या पाणी, घ्या. जाम ऊन लागतं ना बाबा. अरे गाईस, दिलेलं आहे बाबा पाणी, आणि उन्हान घसा सुकल्यासारखा त्यांचा ना. त्यावेळी एवढा प्रेमाने थँक्यू बोलला, तिथंच बाद झाला आपल्याला. एवढा काही 10-20 रुपयाची गोष्ट, म्हणजे एवढा उन्हाने पाण्याची गरज जास्ती लागतं. आता सगळ्यांत जास्त पाण्याचीच गरज आहे बाबा. एवढा उन्हाने एखादा माणूस, त्यांचा काम अख्खा दिवस उन्हानंच असतं. बापरे, एवढा उन्हान उभं राहून काम करता सतत. आपल्याला गाडीन बसून हॉर्न होता, पॉ करायचा. ट्रॅफिकमध्ये जरा आपण 15 मिनिटं फसलो तर आपली हवा टाईट होतं उन्हान, गाडीन बसून. पण त्यांना अख्खा दिवस उन्हान राहायचं असतं. उन्हान उभं राहून एवढं काम करताना त्यांची हालत कशी होत असेल, जरा विचार करायला पाहिजे आपण पण त्या लोकांचा. चला गाईस, सपोर्ट तर करायलाच पाहिजे. म्हणून बोललो पहिले पाणी घेऊ कुठून तरी,
आणि देव ही एकदम मामूली गोष्ट आहे त्यांच्यासाठी. सल्यूट आहे त्यांना. तर चला गाईज आपण आपल्या कामाला निघू. आणि गाईज आता इथं आलेलो आहे आपण. आणि हे बघा दाखवतो हे व्हील घेतलेले आहेत. या फिश टँकचा खाली स्टँड बनवलेला आहे. हे व्हील मस्त आत बाहेर करता येईल आपल्याला. एवढा जर आहे होता आपल्याकडे स्टँड आहे पण त्याला आता टी व्हीच्या इथं ठेवायचं आहे म्हणून त्याला खाली स्टँड बनवलेलं. माझं पण सेटअप बनवायचा आहे म्हणजे तुम्हाला नक्की दाखवेल कसा सेटअप बनतं कसा नाही. आहे माझ्या डोक्यात एक कॉन्सेप्ट आहे तर मी आता त्याला बनवणार आहे. स्टँड वगैरे तर रेडी झालेलं आहे. आता टी व्हीचा आता बनवायचा आहे आणि मग तुम्हाला दाखवेल मी. कारण की हे व्हील घेतल्याने कारण की ना फिश टँक धुवायला लई त्रास होतो. लय मोठा आहे. दीड गरम पाणी उसमें बाईक का आहे काय सांगू देऊन तो इतना परेशानी होता है. तो चला काही आता मी घेतलेला आहे आणि मग लावू स्टँड रेडी आहे मग तुम्हाला दाखवतो. बापरे. आणि गाईज आता थांबा जरा चष्मा लावता गाईज. मी चष्मा लावतो फिर बात करतो आणि बघू शकता आता मी मस्त दिसतो. आणि बापरे इकडं चॉकोबार बाबाला सांगले इकाला घ्या दुकानात आणि स्वतःने खायला घेतले. एवढा हावरट आहे हो बाबा. मी पण एक चान्स मारता चला मग काय गाईज मस्त चॉकोबार खातो. दुकानात बाबाला इकाला घ्यायला सांगलं आणि इकडे घरात मी लावली. आता मी पण एक घेता आता खाऊन. मी भी अभी मस्त एक खाके घेतो आणि तुम्ही पण मेरे पास आओ खाने को. अभी हम लेते हैं खाके और देखते हैं कैसा टेस्ट आहे आणि मग अच्छाच असणार मला माहितीच आहे. चला काय ओके गाईज. आणि झालेला आपला रेडी झालेला आहे फिश टँकचा स्टँड. आता तुम्हाला दाखवतो मी कसा रेडी केलेला आहे बघू शकता तुम्ही. हे बघा हे अशी चाका लागली आहेत. याला आता जरा पालिश बिलिश मारता मस्तपैकी. हे रंदा मारले ना इकडं ठीक आहे तर मारले. हे बघा आणि याच्यावर ठेवणार आहे आता. आणि याच्यावर मस्त आता फिश टँक ठेवणार आहे आणि सेटअप आपला हळूहळू रेडी होणार आहे. आणि बघूया मी सेटअपची तर अगली वीडियो म्हणजे सेटअपची तर दूसरी एक सेपरेट वीडियो बनाऊंगा उसके ऊपर और टाकूंगा. अभी जाता हूँ जिम में मस्त फटाफट वर्कआउट करता हूँ और मिळता हूँ घरच्या घरात. याला पॉलिश पण मारायला घेतलेली आहे मी दाखवतो तुम्हाला. चलो गाईज भेटूया जिम. ओके गाईज तर आता घेऊन आलेलं आहे आपल्या फिश टँकचा स्टँड. तुम्ही बघितलंच असेल तर चलिए गाईज आता सुरू करतो वर्कआउट. आणि किती टॅटू मारल्यापासून तर वर्कआउटच नाही केला तुम्ही बघलंच असेल. तर चला गाईज आता 9 दिवसानंतर वर्कआउट करता. बॉडी बिडी जाम लूज पडलेली आहे जरा टाईट करता. बघू जरा आज वर्कआउट करू. मिक्सच वर्कआउट करणार आहे. चलिए सुरू करते हैं. ओके गाईज झालेला आपला वर्कआउट फिनिश. आणि आता निघणार आहे बॉडी तर जरा जाम उतारले 9 दिवसात बघू शकता. आणि चला आता गाईज आता जरा भाची पण आलेली आहे घरी. मस्त भाचा पण आलेला आहे. त्याला खायला पियाला घेऊन जाऊ. मस्त रवा केक आवडतं बहिणीसला पण. आणि चला रवा केक घेऊन जाऊ. तिला आवडतं. लाईट लावू पहिले. चला मस्त रवा केक वगैरे घेऊ खायला पियाला घेऊ आणि निघूया. घरी देऊन येऊ द्या ना. चला बाबा दम लागले आज म्हणजे ना. एवढ्या दिवसांनी गॅप पडला ना वर्कआउटला तर फुफाडा लागले. फुफाडा मेरे को इतना फुफाडा लगा है क्या सांगू तुमको. चला गाईज केक घेऊया. हां या बघा गाईज या ना ब्लॉगमध्ये यायचं आहे. तू पण ये आणि सबस्क्राईब काय करशील प्रणय पाटील ब्लॉग्स. ओके बाय बाय. चला गाईज आता आपण घेऊ पहिले खायला. हे बघा गाईज अयंगार बेकरचा रवा केक. आणि घ्यायला आलेला आहे बहिणीसला जाम पडतं. आता उसके लिए देने को आया आहे. आणि बघूया घेऊ आणि जाऊ मस्त आता. चला गाईज घेऊया. जाम दम लागले पाय बी दुखताना. गाईज बघा एवढा खाऊ घेतले. आता हे शेव घेतले. हे रोल घेतले आणि पेस्ट्र्या घेतले. बघूया आवडा सगळ्या घेतले आणि जाऊ आता बघू किती खाते घेऊन जाऊ. आणि गाईज आपण आलेलो आहे खाऊ घेऊन. हे बघा इकडं मस्त सबस्क्राईब केलं बघू.
अरे वा रे मस्त. आणि तो ब्लॉगिंगचा चॅनल पण करायचा सबस्क्राईब. हा मस्त अशी बेल आयकॉनला दाबून घ्यायची, मस्त लाईक बिक करायचा, व्हिडिओ बघायची, बॉडी बनवायची. ओके बरोबर व्हिडिओ बघायचे मस्त हा का. चला थँक्यू सो मच. चला जाऊ. चलो गाईज बाय करा आता. बाय करा मस्त बाय. ही बघा गाय सगळी जिमच्या बाहेरची मंडळी आहे, बारीक बारीक पोरा. अजून गँग आहे, अजून गँग आहे पण नाही जायला रस्ताच नाही ठेवला. सायकली पॅक करून टाकल्या रे डायरेक्ट. काय काका बराच ना तुम्ही. चला गाईज निघूया आता घरी. चलो. आणि गाईज आता आलेलो इकडे. आता एवढा सगळा खाऊ घेऊन गेल्या तिला. घे काय आंबाचा बघू. चांगला आहे का चेंगले. यो घे जा खाय. जा रास खाऊ आणले बघता नंतर काय काय आणले ना. यो भेजा ठेवून द्या का. पिझ्झा नाही आणला आता. पिझ्झा उद्या ना काय बघू शकता इथं खोदून ठेवले. आमच्या खांडवाल गावची अशीच ही ग्रामपंचायत आहे ना, अशीच ग्रामपंचायत आहे. या बघा एवढा इथं खोदून ठेवले ना. बाकीच्या ठिकाणचा यांची कामात नाही. हे निव्वळ थरकलाच कामात बघा. या सगळा खोदून ठेवले. त्या दिवशी तरी खोदून दिला नाही तर बारीक घरान पोरा बिरा असताना कोणत्या यानं काय घेणं देणार नाही. आवडा खोदून ठेवले सगळा. काय आणले ग. कोणी आणले. खरीच का. मग खा तू का खाते. काय आणले. पिझ्झा आहे ना यो. गोर पिझ्झा. चला गाईज. हा ओके गाईज तर झालेला आहे मॅटर सोल्व झालेला आहे ना. अशा तरच द्यायची कामं असताना लोकांची. बाकी काही नाही. काम घ्यायची माहिती आहे फक्त. कामा पुरी करायची माहिती तर नाही ना. बघू शकता इकडे अख्खा खोदून ठेवलेला आहे. घरी घरान आमच्या बारकी पोराची बघ. याच्यान मी दिसताना बारकी पोरात रोडवर जातात इकडच्या तिकडं खेळायला जातात. त्यांना एवढी बी हाताला नाही. कॉन्ट्रॅक्ट घेतात बात पण कशी उलटी सुलटी करतात. बघ चला काहीच काही विषय नाही. असताना अशी लोक काही टेन्शन नाही. चला जेवढा तर आईने खोदले तो जेवढा पायवाट केले तेवढा खोदला नसता तर जाणं येणं बी मुश्किल झाला असता. पण या लोकांना समजत नाही. नाही वहिनी ये बघा आता इजा जायचा तिकडं जायचा यायचा रोड बंद झाले. गाडी पण तिकडं रोडवर राहिले. काय बोलाल. आणि काय आलेलो आहे जस्ट हॉटेलवर आलेलो आहे ना. आदेश माझा भाऊ यांचा बड्डे. आता बघूया बड्डे सेलिब्रेशन पण स्टार्ट होणारच आहे तर दाखवू तुम्हाला आता. चल होऊन जाऊन दे. 1 2 3 भेटवा पटापट. हॅपी बर्थडे डिअर आदेश. हॅपी बर्थडे टू यू. अरे शबीर भाई केक खा ना. अरे शबीर भाई केक खा. यूट्यूब मी की बघणी सगळा खा. हॅपी बर्थडे. चला अशा प्रकारे गाईज बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. जर तुम्हाला केक खायचा असेल तर या बिंदास. पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ येता केक खपणार आहे आमचा. आणि जाऊन पहिले ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा. थँक्यू गाईज. ओके गाईज तर आलेलो आहे हॉटेल वगैरे बंद करून. बर्थडे वगैरे सेलिब्रेशन झालेलं आहे मस्त आपल्या भावाचा. आणि चला आलेलो आहे. हे बघा आता गिम्बल आणलेलं आहे म्हणजे माझ्या फ्रेंडने मला दिलेला आहे हो गिम्बल दीप्यानी. आणि जरा या गिम्बलचा काम पण होता म्हणून त्याने दिलेलं आहे मला. आणि मी ॲक्च्युली नवीनच घेणार होतो. जरा एक शॉर्ट फिल्मचा जरा चालू होता माझा विचार. कॉन्सेप्ट आहे माझ्या मनात तो करायचा होता. सक्सेस झाला तर ठीक आहे नाही तर नाही आला का नक्कीच तुमचा प्रेम पाहिजे. समजला ना. तर काय आता बघूया त्याला. त्याने मला दिला त्याला मी असाच टॉपिक काढला तर त्याने मला दिला. बोलता हाय माझ्याकडे मी अवेलेबल करून देता. तर भेटला नशीब. फुकाट एक शॉर्ट फिल्मसाठी 14-15 हजार घालायला लागले असतं. तर थँक्यू सो मच. आणि आपण व्हिडिओ इथंच एंड करतोय. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईज. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सर्वांची काळजी घ्या. आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा गाईज प्लीज. आय लव्ह यू गाईज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.